नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे. जी वस्तू आपल्याला मिळणे कठीण असते, त्याच वस्तूला मनुष्य नेहमी नावं ठेवत असतो. त्यासाठी एक आपण छानशी गोष्ट बघूया. एक सिंह असतो आणि एक लांडगा असतो. दोघं जण जंगलातून फिरत असतात. त्यावेळेस लांडग्याला काही आवाज येतो. लांडगा विचार करतो, हा आवाज कशाचा असेल? तर त्याला जाणवतं की तिथे काही मेंढ्या चरत आहेत. लांडगा सिंहाला म्हणतो, मला असं वाटतं की या ठिकाणी काही मेंढ्या चरत आहेत. तर मी बघून येतो आणि आपल्यासाठी शिकार घेऊन येतो. लांडगा मोठ्या उत्साहाने ज्या दिशेला आवाज येतोय त्या दिशेला जातो. तिथे जातो तर पाहतो की तिथे काही मेंढ्या चरत असतात. पण त्याचबरोबर त्या मेंढ्यांना राखणारा राखणदार देखील तिथे असतो व काही कुत्रे देखील तिथे असतात. ते पाहून लांडगा मात्र घाबरतो आणि पळतच सिंहाकडे येतो. सिंह त्याची वाट पाहतच असतो. सिंहाला असे वाटते, आज कोणती तरी ऐती शिकार आपल्याला मिळणार आहे. परंतु लांडग्याला रिकामे पाहून सिंह पण चकित होतो. अरे, लांडग्यानं तर शिकार आणलीच नाही. मग सिंह पुढे जातो आणि लांडग्याला विचारतो, अरे काय झालं? तू तर शिकार घेऊन येणार होतास. त्यावेळेस लांडगा म्हणतो, अहो मी शिकारीला गेलो खरं, पण पाहतो तर काय, तर तिथं ज्या काही मेंढ्या होत्या त्या सगळ्या अशक्त होत्या. आणि अशक्त मेंढ्यांना जर मी शिकार केली, तर त्यांना आपल्या दोघांचंही काही पोट भरणार नाही. त्यामुळे मी शिकार न करताच परत आलो. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय कळाले? की लांडग्याला शिकार करायचीच नव्हती, कारण तो घाबरला होता. पण त्यानं सिंहाला येऊन सांगितलं की ते अशक्त आहे. याचाच अर्थ आपल्याला जी गोष्ट येत नाही, जी गोष्ट आपण करू शकत नाही, तर त्याला नावं ठेवण्यामध्ये मनुष्य प्राणी हा नेहमीच अग्रेसर असतो.